पफवाली बाही तयार करण्यासाठी इथे आपल्याला 4 फोल्ड अस्तर करून घ्यायचं आहे। फोल्डेड साईडने इथे 3 इंचावरती एक खूण करून लाईन ओढून घ्यायचं आहे। मग बाजूने नॉर्मल स्लीवची मार्किंग करायचं आहे। जे काही तुमचा मुंडा असेल त्यानुसार तुम्ही नॉर्मल स्लीवची इथे मार्किंग करून घ्या। खालच्या साईडने दंडगेर टाकून घेऊया आणि जे काही दंडगेर आहे त्याच्या बाजूला 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेऊन ही आपल्याला बाही कटिंग करायचं आहे। नॉर्मल स्लीवची कटिंग करायचं आहे। फक्त इथे की आपल्याला समोरच्या साईडने 3 इंचचं एक्स्ट्राचं कापड ठेवायचं आहे रुंदीमध्ये। दोन्ही साईडने छोटे छोटे कट लावून घेऊया आणि पूर्ण इथे आपल्याला सेंटरला पफ द्यायचा आहे। आता खालच्या साईडला आपल्याला 3 इंचचा बेल्ट तयार करायचा आहे। जे काही तुमची उंची असेल त्यामधून 3 इंच मायनस करा, त्यामध्ये अर्धा इंच प्लस बेल्टमध्ये शिलाईचं करा आणि मग बेल्ट कट करून घ्या। बेल्ट आपल्याला इथे स्लीवची डिझाईन बनवण्यासाठी जे काही आपण एका साईडला मार्किंग केली होती ना तेच बाजूने करायचं आहे। दुसऱ्या सुद्धा साईडला मार्किंग करून घ्यायचं आहे। या पूर्ण डब्यामध्ये आपल्याला छोटे छोटे प्लेट द्यायचं आहे। 3-3 मिळून असं 6 इंचाचं आपलं आतलं कापड होणार आहे। त्या पूर्ण कापडमध्ये आपल्याला छोटे छोटे प्लेट्स टाकायचे आहेत। हे प्लेट्स विरुद्ध साईडने ठेवायचं आहे। एक खालची प्लेट्स अपोजिट सरळ साईडने ठेवायचं आहे आणि वरची जी प्लेट आहे ना ते अपोजिट साईडला ठेवायचं आहे। दोन्ही प्लेटचे एकमेकांच्या समोर ठेवायचं नाही, आजूबाजूने ठेवायचं आहे। आता इथे आपली प्लेट्स मारून सेट झालेली आहे दोन्ही साईडची। आता खालच्या साईडने बेल्ट लावून घेऊयात। तुम्ही बघू शकतात असा आपला पफ आलेला आहे। एकदम अशी युनिक बाही डिझाईन आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। आता खालच्या साईडने बेल्ट तयार करून घेऊयात। एकदा पुरते का बेल्ट हे चेक करायचं आहे आणि पूर्ण बेल्टला आता व्यवस्थित अशा पद्धतीने अटॅच करून घ्यायचं आहे। मेन फॅब्रिकवरती अटॅच करायचं आहे। खालच्या साईडला अशा पद्धतीने एक टिप मारायचं आहे आणि खालून फोल्ड करून वरून एक टिप मारून घ्यायचं आहे। बेल्ट पूर्ण मेन फॅब्रिकवरती अटॅच करून झालेला आहे। आता आपल्याला वरच्या जो बाहीचा पफ आहे ना त्यावरती इथे अटॅच करायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला उलटा फोल्ड करायचा आहे आणि उलट्या बाजूने हे बेल्ट आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि पूर्ण जी बाहीचा राऊंड आहे ना त्यावरती अटॅच करायचं आहे। इथे 1/2 इंचाचं मार्जिन कव्हर करत आपल्याला हे पूर्ण अटॅच करून घ्यायचं आहे। इथे आपलं मेन फॅब्रिकवरती हे बेल्ट अटॅच करून झालं आहे। बाजूने थोडंसं एक्स्ट्राचं झालेलं आपण कट करून घेऊया। अशा पद्धतीने इथे आपली पफची बाहीची डिझाईन करून तयार झालेली आहे। वरून एक दाब टिप लावून घेऊया। एकदम अशी मस्त युनिक अशी डिझाईन तयार करून झालेली आहे। चला तर मग पुन्हा भेटूयात। बाय बाय।